हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. स्वामींच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर चला 5:30ला परी उठली होती ना, आंघोळ वगैरे करून तिच्या आता वेण्या घालायच्या होत्या मला. तर त्यानंतर वेण्या वगैरे घातल्या आणि तिला मी शाळेत सोडवण्यासाठी निघाले होते आणि पाणी प्यायला विसरली होती म्हणून तिला पाणी दिलं आणि तिचे पप्पाही चालले होते कामावरती. तर ते कामावरती आणि राहुलही कॉलेजच निघाला होता. मी परीला शाळेत सोडवण्यासाठी गेले होते का तर सकाळचं कसं असतं एकदम थंड हवा छान वाटते फिरायला. तर मी जरा फिरणंही होईल आणि खूप मशीनवर बसूनसुद्धा पाय दुखतात. तर जरा फिरून वगैरे झालं तर खरंच खूप छान असं फ्रेश वाटतं आणि चालणं झाल्यानंतर एकदम आपल्याला दिवसभर एकदम थकवा जाणवत नाही. तर मग मी फिरून वगैरे आले, त्यानंतर आंघोळ केली आणि परीलाही शाळेत सोडवलं. तिथून आल्यानंतर राहुलला भात करून दिला होता. त्याला सोयाबीनचा भात आवडतो त्यामुळे त्याला सोयाबीनचा भात करून दिला होता आणि माझी देवपूजा झाल्यानंतर मी आज छान विषयावरती बोलणार आहे. का तर कसं होतं, आपल्या महिलांचा एक विषय असतो तो म्हणजे आपला महिन्याचा बजेट म्हणजे किराणाचं कसं असतं की आपल्याला किराणा जास्तही बिल व्हायला नाही पाहिजे आणि एकदम जेमतेम गोष्टी आपल्या आटोक्यात राहायला पाहिजे आणि 4 पैसे वाचतीलही आपले. त्या हिशोबाने मी माझं बजेट कसे ठरवते ते तुम्हाला सांगते. आपणच आपल्या किराणामध्ये अशी वस्तू आणून ठेवायच्या की जेणेकरून आपल्या मुलांनाही सवय लागणार. का तर खूप कसं आपण बऱ्याचशा वस्तू आपण आणून ठेवतो, नूडल वगैरे आणून ठेवतो किंवा वेपर्स आणून ठेवतो, कुरकुरे आणून ठेवतो. तर आपल्या मुलांना मग जास्त करून बाहेरचीच खाण्याची सवय लागते आणि आपलं बजेट जरा जास्तच होऊन जातं. आणि मुलांना खाणं वगैरे आपल्याला द्यायचंच असतं म्हणजे त्यांच्या आवडीचं पण करायचं असतं. पण इतकंच की बाहेरची खाण्याची सवय न लावता आपण घरगुतीच काही असू दे, आपण घरीच बनवण्याची सवय लावायची आहे. त्यासाठी आपण मुलांना बिस्किट, फरसाण, मॅगी असे पदार्थ शक्यतो टाळायचे, नाही खाऊन द्यायचे आणि जे काय असेल ते आपण घरगुती बनवायचं आहे. आणि बिस्किटं कधीतरी खाणं, मॅगी कधीतरी खाणं ठीक आहे, पण रोजच्या नाश्त्याला ते नाही द्यावं, मला तरी असं वाटतं. मी माझ्या मुलांना रोजच्या रोज तसं कधीच देत नाही. कधीतरी एक महिन्यातून 2-3 वेळा करून देत असते मी. नमस्ते. तर आता मी किराणा कसा भरते ते तुम्हाला दाखवणार आहे. का तर मी जास्तीच्या वस्तू कधीच भरत नाही किराणामध्ये. जे आपल्या महिन्याला रेग्युलर लागणारे आहेत त्याच भरून ठेवायचे आहेत आपल्याला. आणि जास्त पण 2-2 किलो रवा किंवा मग रवा आणून ठेवला तर त्याला आळी-जाळी होण्यापेक्षा मी प्रत्येक महिन्याला 1-1 किलो आणून ठेवते आणि अगदीच लागला तर परत घेऊन येते. पण जास्त आणून ठेवत नाही. कसं होतं, माझं एक तर शिलाईचं काम आहे आणि मग तो रवा जास्त आणून ठेवला तर तो खराब होण्यापेक्षा मग थोड्याशाच प्रमाणात आणलेलं असं कधीही चांगलं. तर मी रवा वगैरे जास्त आणून ठेवत नाही. तर 1 किलो रवा हा आणून ठेवते आणि प्रत्येक महिन्यात आपण काय करायचं आहे की आपल्याला हळद जास्तीची भरायची आहे. म्हणजे आपल्याला 3 महिने 2 महिने जाईल इतकी हळद जास्त भरायची आहे. म्हणजे आपलं बजेटही व्यवस्थित राहतं, जास्तही बिल होत नाही. प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला हरभरा डाळ एक्स्ट्राची अर्धा किलो आणून ठेवायची. म्हणजे कसं होतं, जरी आपल्याला कधी समजा लागली तर आपल्याला सण असेल तर सणाची डाळ वेगळी आणि अर्धा किलो डाळ प्रत्येक ह्याच्यात आणून ठेवायची. म्हणजे ती डाळ आपण समजा भाजी वगैरे कुठल्या ती डाळ आपण साठवायला सुरुवात करायची आणि डाळ साठवल्यानंतर एकदमच उन्हात छान अशी वाळवून चांगली 2 किलो डाळ साठल्यानंतर एकदा दळून आणायची. म्हणजे आपल्याला समजतही नाही की आपण बाजारामध्ये डाळ भरली होती आणि आपल्याला बेसन पीठ एकदम एक्स्ट्राचं आणि घरगुती मिळतं. तर तुम्ही त्या पद्धतीने एकदा करून पहा. का तर मी तसेच करते आणि मग जास्त बिलही नाही होत आणि जास्त काही वाटतही नाही. तर सर्फ एक्सेलच्या पुढे मला 1 किलो लागतं दर महिन्याला. आणि आता ही डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे. तर आता सण असेल कुठला तर मी 1 किलो एकदम आणून ठेवते आणि त्यात ती एवढी 1 किलो लागत नाही मला, पण मग अर्धा किलो तशीच राहते. मग ती डाळ आपण प्रत्येक महिन्याच्या 2-3 महिने साठले, आपलं पहिलं बेसन पीठ संपत आलं असेल तर आपण ती डाळ लगेच उन्हात वाळवून वगैरे आपण दळून आणायची. म्हणजे आपल्याला बेसन पीठ एकदम घरगुती पद्धतीनेही होतं आणि आपलं आपलं बजेटही जास्त वाढल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे ही टिप कशी वाटली मला प्रत्येक ताईंनी कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या घरातलं म्हणजे मीठ, पीठ, हळद, तांदूळ हे कधी संपून द्यायचं नाही. त्याच्यापेक्षा काय करायचं, आपण थोडंसं राहिलं त्यावेळेसच अगोदरच आणून ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद घरातली, मीठ आणि तेल कधीच संपून द्यायचं नसतं. म्हणून ही टिप तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि महिन्याचे शेवट आपल्याला महिना अखेर जाणू नये यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्याला समजा 5 साबण लागत असेल तर एक एक्स्ट्रा साबण आणून ठेवायचा. म्हणजे महिना अखेरला आपल्याला ते जाणवत नाही, साबण संपला असं वाटत नाही. परत कोलगेटची पेस्टसुद्धा आणतानाच आपण जरा मोठ्या क्वांटिटीत आणून ठेवायची. म्हणजे महिना अखेरला आपल्याला तेही लवकर जाणवत नाही. आणि तुम्ही जर हँडवॉश आणत असाल तर हँडवॉश आणण्यापेक्षा तुम्ही जे पाऊच मिळतात बारके तर ते पाऊच आणून
त्यात ओतून ठेवायचे, म्हणजे आपल्याला तिथेही बचत होते आपली. तर तुम्ही तसं करायचं आहे. आणि कडधान्यही जास्त भरून नाही ठेवायचे. कसं होतं, कडधान्य जर तुम्ही जास्त भरून ठेवली तर ती खराब होण्याची खूप चान्स असतो. म्हणून आपण लागेल अशीच आपण कडधान्य आणून ठेवायचे आहेत. आणि आता मला महिन्याला 2 किलो साखर मला लागते. आता प्रत्येकाच्या घरी साखर कमी जास्त लागू शकते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर आणू शकता. पण शक्यतो माझं म्हणणं असं आहे की साखर जरा कमीच वापरलेली कधीही चांगलं. आणि जास्त करून जे बऱ्याच ताईंना सवय असते की मॉलमध्ये गेल्यानंतर मसाले वगैरे दिसले की कुठलेही मसाले आपल्याला लागत असेल तरच घ्यावे ते. नाहीतर एक्सपायरी डेट गेली की आपण ते टाकून देण्यातच जातात. तर ज्यावेळेस लागेल त्यावेळेसच नक्की घ्या. तर मी आता 1 किलो पोहे, 1 किलो रवा आणि आता मला ज्वारी लागते 7 किलो. तर 7 किलो ज्वारी, 20 किलो गहू लागतं. तर मी 15 किलो आणते आणि एकदम लास्टला 5 किलो आणते, म्हणजे ते बरोबर मला होऊन जातं. धान्य तुम्ही कधीही जास्त क्वांटिटीत भरून ठेवत जा. कसं असतं, जास्त धान्य असलं ना आपल्या घरात तर आपल्याला कधीच महिन्याचं लास्टला खूप महिनाअखेर आहे असं वाटत नाही. तर कधीही धान्य भरपूर भरून ठेवत जा. आता माझं गहू संपलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं आणलेलं आहे आता. आणि आता गहू भरणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्हीही असंच करता का तेही नक्की सांगा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.